तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, श्रावण सुरू होताच तुमच्या उंबरठ्यावर ती व्यक्ती नक्कीच येणार आहे आणि ती पण आनंद घेऊन येणार आहे. तिचं नाव ऐकताच तुमचे नक्कीच डोळे पाणवतील. तर जाणून घेऊया ती व्यक्ती कोण आहे. आणि श्रावण सुरू होताच तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करणार आहे. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तुम्हाला तिचं नाव ऐकून नक्कीच तुमचे डोळे पाणवतील. आणि मी असं का सांगते बरं? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त येणारच नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा पूर्ण करणार आहे. काहींसाठी तर ही व्यक्ती जुना संबंध पुन्हा उजळून आणणार आहे. तर काहींसाठी ही व्यक्ती देवाची देवाची खास भेट असणार आहे. आणि तुम्हाला सांगते, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही भेट योगायोग नाही, तर नियतीने आधीच ठरवलेली आहे. म्हणून ती व्यक्ती नेमकी कोण असणार आहे आणि तिचं नाव काय असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि हो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हो माझ्या घरी स्वामी येणार आहेत, हो माझ्या घरी गुरुदेव दत्त येणार आहेत, ज्यांचा स्वामींवर गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळींनो, त्या व्यक्तीचं नाव कोणतं आहे आणि ती व्यक्ती कधी येणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव काय असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सांगते तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा सखोल विचार केला जाणार आहे. आणि ही एक ऊर्जा बदल्यांची वेळ आता तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहे. या काळात नकर्मतेला कमी होऊन नव्या सुरुवातीची आता दारे उघडणार आहे. तर तुम्हाला सांगते, ज्योतिषशास्त्र सांगतं मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गूढ, खोल आणि परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो आणि अशा काळात तो अधिक जागृत असतो. आणि अशा तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात काही दिवसापासून सुरू असलेली अव्यस्तता शांतीकडे वळू लागली. मनात साठवलेल्या प्रश्नांना हळूहळू उत्तरे मिळू लागतील. घरातील वातावरण देखील अधिक सौम्य आणि सकारात्मक होईल. ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या आता मार्ग सोडू लागतील. तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण देखील निर्माण होईल. आणि ही वेळ तुम्हाला सांगते तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य दिशेला जातील. घरात काहीतरी बदल होण्याची लागेल आणि हाच तो काळ आहे जेव्हा ही एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नाते नसून एक भावनिक आधार देखील तुमचा बनणार आहे. तर तुम्हाला सांगते, श्रावण सुरू होताच हा काळ तुमच्या आयुष्यात अनेक दडलेल्या गोष्टी उघड करणार आहे. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसू लागेल. काही लोकांपासून तुम्ही दूर जाल तर काही लोक अधिक जवळ येतील. या काळात तुम्हाला एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे जी तुमच्या मनाला खूप जवळची वाटेल. तुम्ही अनेक दिवसापासून ज्या व्यक्तीची वाट पाहत होता हीच ती व्यक्ती असण्याची नक्की शक्यता आहे. आणि हो मंडळींनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येणारच आहे. तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा ही व्यक्ती निर्माण करेल. कुटुंबात काही आनंदाची बातमी सुद्धा येऊ शकते. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तुमच्या मनात जे दुःख साचलेले आहे ते हळूहळू कमी होईल. आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा अध्याय सुरू करेल. तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल. आणि ही वेळ तुमच्यासाठी येणारी ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही ग्रहांची विशेष कृपा मीन राशीवर होत आहे आणि ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणार आहे. तुमचं करिअर मध्ये प्रगतीचे चिन्ह तुम्हाला दिसू लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या मंडळीनं, तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल. तुमच्या मेहनतीच्या चीज होईल आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी कमी होऊ लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासात नक्कीच वाढ होईल आणि तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी यशाची दारे उघडणार आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन येईल आणि ही संधी तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील आणि हे सर्व बदलामध्ये
ती व्यक्ती तुमच्यासोबत एकदम ठामपणे उभी राहणार आहे. आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल, की ही व्यक्ती नेमकी कोण आहे? आणि ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित तुम्हाला सांगत असू शकते. कदाचित ती एक तुमची एखादी जुनी मैत्रिणी किंवा मित्र असू शकतो, किंवा एखादा नातेवाईक जो काही काळापासून तुमच्यापासून दूर होता. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. तुमच्या डोळ्यात नकळत आनंद अश्रू येऊ शकतात, कारण ही भेट खूप दिवसांनी होणार आहे आणि ही ही व्यक्ती तुमच्यासाठी अगदी खूप खास असणार आहे. तुमच्या आयुष्यात तिचं एक वेगळं स्थान आहे. तुम्ही कधी विसरू शकला नाहीत अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तिच्या आठवणी आजही तुमच्या मनात जिवंत आहे आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही भेट तुमच्यासाठी अगदी भावनिक ठरणार आहे, कारण पुढचं आयुष्य आता एका नवीन दिशेने वळण घेणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, की अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे प्रत्येक बदल हा आपल्या कर्मावर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व आता काही एका मोठ्या योजनेचा भाग आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर संयम ठेवायचा आहे. संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवणं आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासावरती तुम्हाला सांगते एकदम ठाम राहायचं आहे. विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या देवावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची. आणि हवे तुम्हाला सांगते, तुमच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून असणारा आहे. तुमच्यासाठी मंडळीनं तुमच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे आणि प्रकाशाचे नवीन किरण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही व्यक्ती त्या प्रकाशाचा एक भाग असेल. ती तुमच्या आयुष्य पूर्णपणे उजळून टाकेल आणि तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एका नव्या उमेदाने जगायला शिकवेल. तुमच्या दारात सध्या जे काही तणावाचे वातावरण ते आता हळूहळू कमी होऊ लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी वाढेल. ज्या गोष्टीमुळे मतभेद निर्माण झाले होते ते आता मिटतील. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती त्या आनंदाचे एक मुख्य कारण असेल. तिच्या येण्याने घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या घरात तुम्हाला सांगते एक नवीन ऊर्जेचं निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतीलच आणि तुमच्या घरात एखादं शुभ कार्य होण्याची देखील या काळात शक्यता आहे. आणि ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची नक्कीच चांगली असणार आहे. तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याची वेळ आहे. तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची वेळ आहे. ही व्यक्ती तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा दूर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या मनात कदाचित अजूनही शंका असेल, हे सर्व खरोखर घडेल का? पण ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीसाठी सांगते, ग्रहांची चाल कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर नक्कीच असते मंडळींनो. आणि तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनातील भीती दूर करा. स्वतःवर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवातीची आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता हळूहळू दूर होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक भाग असेल आणि तुमच्या आयुष्यातील तो क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल आणि ही वेळ तुमच्यासाठी खूप खास असेल. तुम्ही या वेळेचा योग्य उपयोग करा आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, की प्रत्येक व्यक्तीच्या मंडळीनं आयुष्यात असा एक क्षण येतो जो सर्व काही बदलून टाकतो. तुमच्या आयुष्यातील तो क्षण आता जवळ आला आहे. आता श्रावण महिन्यात मीन राशीला सांगते, ही वेळ तुमच्यासाठी परिवर्तनाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि ही व्यक्ती त्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. आनंदाची सुरुवात आता होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही या वेळेचा आनंद घ्या. आयुष्याकडे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल आणि ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येईल. तुमचं जीवन पूर्णपणे ती व्यक्ती बदलून टाकेल. फक्त इथे थांबा आणि एक क्षण विचार करा. तुम्हाला वाटतं का ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे, की अजून भेटली नाही, ती भेटायची बाकी आहे? तर तुम्हाला सांगते, या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीच्या आठवण कळतात म्हणजे न कळत कदाचित ती व्यक्ती तीच असू शकते. तुमच्या स्वप्नामध्ये जी व्यक्ती वारंवार येते ती तुमच्या वास्तवात येऊ शकते. तुम्हाला सांगते, हा योग हा एक केवळ योगायोग नसून नियतीचा एक भाग आहे. तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्याला एक वेगळे महत्त्व आहे. ही भेट काहीतरी खास घेऊन येणार आहे
आणि तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करणार आहे आणि तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता, तुमच्या आयुष्यातील हा क्षण आता खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणार आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण पुढचा मुद्दा तुम्हाला सांगते अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात. जसं की पहा मंडळींनो, अचानक जुन्या आठवणी जागा होणे, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार कानावर ऐकू येणे, स्वप्नामध्ये काही संकेत दिसणे आणि हे सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाचे आहेत. तुम्ही या संकेताकडे लक्ष द्या, तुमच्या अंतर्मनाचं ऐका आणि तुमच्या मनात जे वाटतंय तेच खरं असू शकतं. ही केवळ म्हणजेच की ही वेळ तुमच्यासाठी जागृत राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे आणि ती व्यक्ती त्या बदलाचा नक्कीच भाग असेल. तुमच्या अंतरात्म्याचा ऐका. तुमच्या मनात जे वाटतंय तेच खरं असू शकतं. ही वेळ तुमच्यासाठी जागरूक राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी काहीतरी मोठं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्या बदलाचा एक महत्त्वाचा भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल आणि तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक करेल. तुमच्या मनावरचा जो ताण आहे तो कमी होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही अधिक उत्साही तुम्हाला वाटू लागेल आणि ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे. तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनाला शांत ठेवा आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार तुम्हाला या मानसिक आधार देईल आणि तुमच्या तणावाला कमी करेल. तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती आणेल. मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनवेल. तुम्हाला नव्या उमेदाने जगायला शिकवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासात हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. मीन राशीची श्रद्धा अधिक रूढ होईल आणि तुम्हाला देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळू लागेल आणि ही वेळ तुमच्यासाठी आध्यात्मिक शांती मिळवण्याची आहे. तुमच्या मनातील प्रश्न उत्तर तुम्हाला आता मिळतील आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक अर्थाने घडणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. तुम्हाला प्रकाशाकडे नेल. तुमच्या मनामधली भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल आणि ही वेळ तुमच्यासाठी आता एक आशीर्वाद म्हणून ठरणार आहे. तर माझ्या दादांनो, ताईंनो, मंडळींनो, तुम्हाला एक सांगते, आता ती वेळ आलेली आहे की ही व्यक्ती नेमकी कोण आहे. तुमच्या आयुष्यात आता एक एक नवीन अध्याय सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात आणि ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आणि ती व्यक्ती कोण असणार आहे, तर ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात तुम्हाला सांगते क किंवा तुम्हाला सांगते म या अक्षरापासून सुरू होऊ शकते. तिच्या नावाने मंडळींनो सुरू होऊ शकतेच, पण तिच्या नावाने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे चेंज होणार आहेत. आणि हो मंडळी, तुम्हाला भेट देखील होणार आहे. या श्रावण महिना सुरू होताच त्यांच्या 7 ते 21 दिवसामध्ये श्रावणमध्ये ही गोष्ट, ही व्यक्ती आणि हा प्रसंग घडू शकतो. ती की या दिवसामध्ये, श्रावणच्या दिवसामध्ये ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारी एक नवीन सुरुवात ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट मीन राशीसाठी खरी आहे, तर तुम्हाला सांगते होय, ही खास तुमच्यासाठी. आणि आजच्या माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो, माझ्या घरी स्वामी येणार आहेत ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. तर मंडळींना भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.